आपण सेक्रेटरी हा सेक्रेटरियल प्रॅक्टिस मधला टॉपिक नंबर 1 आपण आज बघायला चालू करणार आहोत. ह्याच्यात आपल्याला काय बघायचं की ओरिजिन ऑफ सेक्रेटरी काय, मीनिंग अँड डेफिनेशन काय, किंवा त्याचे फीचर्स काय, किंवा इम्पॉर्टन्स काय, सेक्रेटरीचं इम्पॉर्टन्स काय, आणि त्याचं जे काही टाईप्स आहेत की बाबा पर्सनल सेक्रेटरी असेल, इन्स्टिट्यूशनल सेक्रेटरी असतील, तर त्यांचे जे टाईप्स आहेत त्यांचा डिटेल स्टडी आपल्याला इथं करायचा आहे. तसंच काय की फंक्शन सेक्रेटरीची काय किंवा क्वालिटी सेक्रेटरी काय काय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या टॉपिकमध्ये शिकायच्या आहेत. पहिलं म्हणजे इंट्रोडक्शन. The Indian economy is fast developing and has fastest growing service sector in the world. Various forms of organization have emerged in the present economic situation. Finance is needed to establish a business, run it, to modernize it, to expand it, and diversify it. The role of financial management has become important to corporate world. Expert individuals have special capabilities and knowledge to grow businesses have have now become important for our present Indian business scenario. The profession of secretary is one of such professions which create the changing demands of businessmen and organizations. The subject of secretarial practice deal with the origin, importance, and feature types of appointment, qualities, qualifications, functions, duties of different type of secretaries. The functioning of joint stock company, etc. बेसिकली काय, इंट्रोडक्शन मध्ये त्यांनी आपल्याला एवढंच सांगितलंय की बाबा जसं फायनान्सची नीड आहे बिझनेस रन करण्यासाठी, मॉडर्न डेव्हलपमेंट जी झालेली की बाबा समजा तुमच्या एखाद्या प्रोसेसमध्ये चेंज झालं, मॉडर्नायझेशनसाठी जर एखादी नवीन मशिनरी घ्यायची, त्या ठिकाणी तुम्हाला काय लागतो, फायनान्स लागतो. बिझनेस वाढवायचा आहे, डायव्हर्सिफाय म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जर तुम्हाला बिझनेस करायचा आहे, वेगवेगळ्या एरियात तुम्हाला डायव्हर्सिफाय करायचं असेल, तर द रोल ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट हॅज बिकम अ व्हेरी इम्पॉर्टंट इन कॉर्पोरेट वर्ल्ड. कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काय, जो काही बिझनेस आहे तुमचा, तो बिझनेस तुम्हाला काय होतो, मस्त चालवण्यासाठी तुम्हाला काय लागतं, स्पेशलाइज लोक लागतात. जसं तुम्हाला माहिती आहे की बाबा बेसिकली फायनान्शियल बिझनेसमध्ये कोण आहे, जे काही फायनान्स ॲक्टिव्हिटी किंवा फायनान्स रिलेटेड ॲक्टिव्हिटी असतात, तर किंवा फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये जे काही कॉर्पोरेट एक्सपर्ट्स असतात, जसं की CA, CS, CW, हे सगळे एक्सपर्ट्स कशात काम करतात, फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणून मध्ये कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम करत असतात. हे जे एक्सपर्ट्स आहेत इंडिव्हिज्युअल हॅव स्पेशल कॅपेबिलिटीज अँड नॉलेज. त्यांच्या कॅपेबिलिटी कशात आहेत, स्पेशल कॅपेबिलिटीज असतात की बाबा CA घेतलं तर तो CA फायनान्समध्ये स्पेशलाइज असतो. टॅक्सेशनचे जे मॅटर्स आहेत तुमचे, ऑल ओव्हर टॅक्सेशन मॅटर्स रिलेटेड टू CA. CA जो आहे तो लिगल कम्प्लायन्स, कॉर्पोरेट लिगलमध्ये जे काही रिक्वायरमेंट्स आहेत की कुठले लिगल आस्पेक्ट्स ॲप्लिकेबल होऊ शकतात, त्याच्यात तो बेसिकली काम करत असतो. किंवा CMA, ऑल्सो नोन ॲज कॉस्ट अकाउंटंट. कॉस्ट अकाउंटंट कशात काम करत असतो, की रिडक्शन ऑफ कॉस्ट. समजा एखादी वस्तू बनवायची आपल्याला, जर लॅपटॉप बनवायचा आहे तर लॅपटॉपची किंमत कशी कमीत कमी ठेवून जास्तीत जास्त फायदा बनवता येईल आपल्याला, कॉस्ट रिडक्शन कशी करता येईल, त्याच्यावर तो काम करत असतो. म्हणजे प्रत्येकाची जी नॉलेज कॅपॅसिटी आहे किंवा स्पेशल कॅपेबिलिटीजमध्ये बेसिकली ह्या गोष्टींचा उपयोग होतो. जर तुम्ही तुमची कॉस्ट रिड्यूस केली तर प्रॉफिट ॲटोमॅटिक वाढणारच आहे. जर तुम्ही डायव्हर्सिफाय बिझनेस करताय तर त्या बिझनेसमधले प्रोज कॉन, बिझनेस मार्जिन, प्रॉफिट मार्जिन, ज्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी काय कशा पद्धतीनं काम करतात, त्या पद्धतीनं काय होतं, आपलं नॉर्मली ग्रोथ करण्यासाठी उपयोग होतो. पण आपल्याला सेक्रेटरियल प्रॅक्टिस या टॉपिकमध्ये आपल्याला काय करायचं, बेसिकली आपल्याला सेक्रेटरी प्रोफेशन ऑफ अ सेक्रेटरी या संदर्भात आपल्याला काय करायचं, जास्त डीप स्टडी करायचं की हे जे प्रोफेशन आहे, हे प्रोफेशन बिझनेस सिनारिओमध्ये कसं काम करतं, हे पण एक प्रोफेशन आहे. एक लक्षात घ्या, पर्सनल सेक्रेटरी वेगळा असतो की पर्सनल सेक्रेटरी आपल्या डे टू डे ॲक्टिव्हिटीसाठी ठेवलेला असतो. पण ॲज अ प्रोफेशन, ॲज अ सेक्रेटरी म्हणून जर बघितलं तर तुम्ही कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काय लीगल असिस्टंट म्हणून तुम्ही काम करत असता. तुमची कंप्लायन्स ऑफिसर म्हणून सेक्रेटरीची एक वेगळी पोस्ट कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये कंप्लायन्स ऑफिसर म्हणून तुम्ही तिथं काम करता. हे जी काही पोस्ट आहे किंवा ह्याचं इम्पॉर्टन्स काय, फीचर्स काय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या टॉपिकमध्ये शिकायच्या आहेत. ओरिजिन ऑफ सेक्रेटरी.
Until the late 19th century, person involved in the daily correspondence and the activities related to finance had assumed the title secretary. The Latin word scatrum and scatus, which means the secret. The word secretary is derived from the Latin word scaterius, which means someone who works for a person of a great importance. आता एक लक्षात घ्या, secretary knows everything. हे वाक्य तुम्हाला सगळ्यांना नेहमी लक्षात ठेवा. secretary knows everything because प्रत्येक माणसाचे मोठमोठ्या माणसाचे जे काही डेली करस्पॉन्डन्स म्हणजे तो कोणाला भेटतो, कोणाला त्यानं मीटिंग्स आहेत, कोणाबरोबर त्याची अपॉइंटमेंट आहे, कोणाबरोबर त्याचे काही काही डील्स चालले, ह्या सगळ्या गोष्टी सेक्रेटरीला माहीत असतात. सेक्रेटरी जर मेन बॉस ऑफिसमध्ये नसला तर सेक्रेटरी बेसिकली सगळं डिपार्टमेंट हँडल करत असतो. तर हा जो काही सेक्रेटरी वर्ड आहे हा कुठनं आलाय, लॅटिन वर्ल्ड मधनं आलेला आहे. लॅटिन मधनं काय झालंय, सेक्रेटरी हा वर्ड आलेला आहे. जे काही पर्सन्स आहेत ते काय करत असतात की जसं तुम्ही बिझनेस वाढवता किंवा जे सिक्रेसी आहे तुमची, एखाद्या इम्पॉर्टंट पर्सनची जी सिक्रेसी ती मेंटेन करायचं काम कोण करत असतं, सेक्रेटरी करत असतो. तो एक सिक्रेट पर्सन की ज्याला बिझनेस मधल्या सगळ्या गोष्टी माहिती, बेसिकली त्याचे जे मॅनेजर्स आहेत ते काय डिसिजन घेतात किंवा तो ज्याचा सेक्रेटरी त्या डिपार्टमेंट मधलं त्याची जे नॉलेज आहे किंवा ते ज्या गोष्टी आहेत की ज्या सिक्रेट ठेवायचं काम तो करत असतो. सेक्रेटरी नोज एव्हरीथिंग हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा. इन द रोम टाइम, स्क्रायबी वॉज द प्रोफेशनल लेटर रायटर, वन हू मेंटेन कॉन्फिडेन्शियल रेकॉर्ड. म्हणजे बघा, सेक्रेटरीचं काम कधी फार रोम टाइम पासून पण तो सेक्रेटरी हे पद अस्तित्वात आहे. लॅटिन वर्ड म्हणजे युरोप खंडामध्ये सेक्रेटरी हे जे प्रोफेशन आहे हे खूप जुनं प्रोफेशन आहे. आता आपल्याला त्यांनी रोम टाइमचा दिला म्हणजे 500 AD वगैरे तो पिरियड असेल तर रोम टाइम मध्ये पण काय, स्क्रायबी वॉज द प्रोफेशनल लेटर रायटर, वन हू मेंटेन्स कॉन्फिडेन्शियल रेकॉर्ड. तो काय होता, प्रोफेशनल रायटर होता. सेक्रेटरी काय करत असतो, जसं तुम्ही वर बघितलं, तो काय करस्पॉन्डन्स करत असतो की जे काही प्रायव्हेट करस्पॉन्डन्स असतील की बाबा कोणाचे गुप्तहेरांच्या माहिती असतील किंवा जी इन्फॉर्मेशन बाहेरच्या पब्लिकला कळू नये असे लेटर्स तो लिहून त्यांची जी कॉन्फिडेन्शियलिटी तो मेंटेन करायचं काम करत होता. तसंच पुढं आपल्याला दिलं बघा, इन एन्शियंट इंडियन हिस्ट्री सेक्रेटरी वॉज रेफर ॲज अमात्य, सचिव, चिटणीस, which means a person who does the secretarial work. तर जे काही इंडियामध्ये जे काही आपण सेक्रेटरीला दिले वर्ड्स आहेत ते काय, अमात्य, सचिव और चिटणीस. चिटणीस आपण जर आता लेटेस्ट उदाहरण बघितलं तर शिवाजी महाराजांचे पण चिटणीस होतं, अष्टप्रधान मंडळ होतं, त्यात पण आपल्याकडे काय होते, चिटणीस होते. हे जे चिटणीस आहेत हे जे काही कोणाला पत्रव्यवहार करायचा असेल, राजानं जर कोणाला काही माहिती सांगितली की ह्या ह्या माणसाला आपल्याला पत्र लिहायचं तर चिटणीस ते काम काय करत होते, स्वतः लिहित होते. आणि त्यांना सगळे पत्रव्यवहार, जे पत्रव्यवहार आले राजांसाठी, जिकडून पत्र येईल ते पत्र स्वतः रिसिव्ह करायचं, त्याच्यात अनालिसिस करायचं, राजांना ते पत्र वाचून दाखवायचं. ही कामं कोण करत होती, चिटणीस करत होते. अमात्य, सचिव हे हे जे काही वर्ड्स आहेत ते ऑलरेडी आपल्या इंडियन हिस्ट्रीमध्ये पण आपल्याला बघायला मिळतो. टुडे द स्टेट अँड सेंट्रल गव्हर्नमेंट ऑल्सो हॅव सेक्रेटरीज फॉर वेरियस डिपार्टमेंट फंक्शनिंग अंडर द कंट्रोल ऑफ मिनिस्ट्री ऑफ सचिवालय. म्हणजे एक लक्षात घ्या, आपल्या मिनिस्ट्री, आपले जे मंत्रिमंडळ प्रधानमंत्री असेल तर प्रत्येकाचं एक डिपार्टमेंट आहे. भारतात काय, जे काही आपलं प्रत्येकाचं डिपार्टमेंट आहे, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, मिनिस्ट्री ऑफ सचिवालय, प्रत्येक गोष्टीसाठी एक वेगळं मिनिस्ट्री ऑफ हेल्थ, तर हेल्थसाठी पण मिनिस्ट्री. तर प्रत्येक ठिकाणी एक मिनिस्ट्री, ती मिनिस्ट्री काय करत असते, जे काही आपली कामं आहेत ती कामं प्रत्येक डिपार्टमेंट वाईज करत असते. जी मिनिस्ट्री ज्या नावानं असेल, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ ही हेल्थमध्येच काम करते, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स ही कॉर्पोरेटमध्येच काम करते, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स ही टॅक्सेशन, GST रिलेटेड मॅटर ती
बघत असते. म्हणजे जी काही मिनिस्ट्री आहे आपल्याकडे, त्या मिनिस्ट्री काय करत असतात, त्या त्या डिपार्टमेंटचं काम करत असतात. पण ह्या प्रत्येक डिपार्टमेंटला स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनं मिनिस्ट्री ऑफ सचिवालयमधले सचिव तिथं अपॉइंट केलेले असतात. तर सेक्रेटरी, तुम्ही कधी कधी ऐकता की बाबा जॉईंट सेक्रेटरीची मीटिंग होती, नुसते सेक्रेटरी होता किंवा चीफ सेक्रेटरी होता. असे जे डेझिग्नेशन आहेत, हे डेझिग्नेशन म्हणजे त्या त्या डिपार्टमेंटचा तो ॲज अ सेक्रेटरी म्हणून काम करत असतो. त्या डिपार्टमेंटचा हेड म्हणजे जो मिनिस्टर असेल तो, त्याच्या हाताखाली जो येतो तो सेक्रेटरी, चीफ सेक्रेटरी हा त्याच्या खालचा, किंवा जॉईंट सेक्रेटरी, हे दोघं ॲथोराइज पर्सन म्हणून येतात. बेसिकली ज्या वेळेस मंथली अवेलेबल असेल नसेल, पण जे काही सेक्रेटरीज आहेत, हे सेक्रेटरीज अख्खं डिपार्टमेंट हँडल करत असतात. मोस्ट ऑफ द टाइम जर काही नोटिफिकेशन्स काढायचे असतील गव्हर्नमेंटचे, रूल्स काही असतील, तर तिथं सेक्रेटरीची सही असते. जर सेक्रेटरीची सही आहे म्हणजे इनडायरेक्टली त्या डिपार्टमेंटची त्याला कन्सेंट आहे. अख्ख्या डिपार्टमेंटचं तो कंट्रोल तो एकच सेक्रेटरी बघत असतो. तर आता आपल्याला इथं त्यांनी दिलं लॅटिन लँग्वेजमध्ये सेक्रेटरीस, म्हणजे हे फॉर्मल नेम फॉर द सेक्रेटरी. जर सेक्रेटरीला काय होतं किंवा लॅटिन लँग्वेजमध्ये काय म्हणत होतं, सेक्रेटरीस असं म्हटलं जायचं होतं. त्याचा अर्थ काय आहे की लॅटिन मधला जो वर्ड आहे तो काय, अ कॉन्फिडेन्शियल रायटर और ऑफिसर विथ whom secrets are entrusted by the employer. नंतर रोम एम्पायरमध्ये त्याला स्क्राईब पण म्हणत होते. अ प्रोफेशनल लेटर रायटर और वन हू मेंटेन अ कॉन्फिडेन्शियल रेकॉर्ड्स. आणि इंडियन हिस्ट्रीमध्ये आपलं मगाशीच बघितलं, अमात्य सचिव और चिटणीस, अ पर्सन हू डज सेक्रेटरियल वर्क. एक गोष्ट लक्षात घ्या, जवळजवळ इंग्रजांनी आपल्या देशावर 150 वर्ष राज्य केलं. जेव्हा ते राज्य करत होते तेव्हा असं म्हटलं जायचं की जे काही इंग्रज सरकार आहे त्यांच्या देशावरचा सूर्य कधीच मावळत नाही. का? तर प्रत्येक ठिकाणी त्यांनी राज्य केलं. आपण त्याला आता काय म्हणतो, कॉमनवेल्थ कंट्रीज असं म्हणतो. तर हे जे काही कंट्रीज आहेत, ह्या सगळ्या कंट्रीज मधले जे लॉज आहेत ते बेसिकली काय, UK बेस्ड लॉज आहेत. आपले जे लॉ आहे, कुठलाही लॉ असेल, भारतातले जे काही कायदे आहेत, ते बेसिकली UK बेस्ड लॉज आहेत. की UK मध्ये इंडियाच्या लॉ मध्ये 80% साधारण आहे. त्यांची जी स्टाईल आहे लिहिण्याची, त्या स्टाईलमध्ये आपल्या इथं राईट केले जातात. आणि इंग्लिशमध्ये बरेच लॅटिन वर्ड आले, त्याचे बरेच अपभ्रंश पण झालेले आहेत. आणि इंग्लिश कंटिन्यू ॲडॉप्टेबल लँग्वेज असल्यामुळे बरेच नवीन वर्ड्स पण त्यात ॲड होत असतात. तर जे काही आपली लिगल लँग्वेज आहे किंवा आपण जे काही लिगली शिकतो, कुठलेही लॉ असतील, तुम्ही पार क्रिमिनल प्रोसिजर म्हणजे क्रिमिनल लॉ असतील, तुम्हाला कुठलाही लॉ बघायचा असेल, क्रिमिनल लॉ आहे, कॉर्पोरेट लॉ आहेत, किंवा फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंटचे लॉ आहेत, हे सगळे लॉ कुठल्या बेसलाईनवर आहेत, तर UK बेसलाईन, UKचे जे लॉ आहेत त्या लॉच्या बेसलाईनवर आपल्या इथं बरेचसे कायदे आहेत. का? तर बरेच कायदे बघितले तर तुम्ही 1800च्या काळातले, 1700च्या काळातले, जसं काळ बदलत गेला तसं कायदा बदलत गेला. पण जरी बदलत गेला तरी जुना कायदा ॲडॉप्ट करत नवीन कायदे बनत गेले. त्यामुळे जी काही लँग्वेज आहे किंवा जो काही फ्लो आहे, तो सेम फ्लो कुठला, UK बेसलाईनचा फ्लो आहे. मीनिंग अँड डेफिनेशन, हे जी मीनिंग आणि डेफिनेशन आपल्याला आता सेक्रेटरीची बघायची आहे. सेक्रेटरीची काय मीनिंग अँड डेफिनेशन. The various definitions of secretary, some of them are as follows. The Oxford Dictionary defines as a secretary a person whose work is to write for others, especially one who is employed to conduct a correspondence, keep record, and to transact various other businesses for other person or for a society or corporation or public body. आता बघा, ही जी डेफिनेशन आहे, ह्या डेफिनेशन मध्ये काय दिलं, सेक्रेटरीची डेफिनेशन दिली. ही ऑक्सफर्ड डिक्शनरीतली डेफिनेशन ही वर्ल्ड वाईड सगळ्यांना ऍप्लिकेबल होती. तो सेक्रेटरी मग इंडिव्हिज्युअल पर्सनल सेक्रेटरी असेल किंवा तो एखाद्या कॉर्पोरेशनचा, सोसायटीचा पण सेक्रेटरी असू शकतो. म्हणजे ही जी डेफिनेशन आहे, ही सगळी डेफिनेशन सगळ्यांना कव्हर करते. अ पर्सन हू वर्क टू राईट फॉर अदर्स. सेक्रेटरीचं वर्क काय, टू राईट. पहिलं काय काम त्याचं, टू राईट फॉर अदर्स, म्हणजे दुसऱ्यांना जर काही रिस्पॉन्स करायचा असेल, दुसऱ्यांच्या प्रश्नांची उत्तर लिहून द्यायची असेल, तर पहिलं ते काम तो
कळत असतो. इस्पेशली वन हू एम्प्लॉय टू कंडक्ट करस्पॉन्डन्स, म्हणजे त्याला काय करस्पॉन्डन्स जर कोणाला करायचं असेल, आता करस्पॉन्डन्स बिझनेस करस्पॉन्डन्स असतं. जर समजा तुमच्याकडे लेटर आलं तर त्या लेटरला रिप्लाय द्यायचा, किंवा जे काही कम्युनिकेशन असतं, करस्पॉन्डन्स म्हणजे काय कम्युनिकेशन, की तुम्हाला रिटर्न कम्युनिकेशन जे होतंय त्याचे रिप्लायज, किंवा तुम्ही कोणा कम्युनिकेशन सर्व केलं तर त्याच्याकडनं जो रिप्लाय आलाय तो रिसीव्ह करणं, त्याच्यावर डिस्कशन करणं, ते मॅनेजमेंट पुढं ठेवणं, हे काम कोणाचं असतं, सेक्रेटरीचं असतं. कीप रेकॉर्ड्स, रेकॉर्ड मेंटेनन्सचं काम असतं, की जे काही रेकॉर्ड्स आहेत फायलिंग प्रॉपर आहे का, प्रत्येक रेकॉर्ड कुठे ठेवलंय, कोणाचं काय चाललंय, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये काय ॲनालिसिस आहेत, सगळे रेकॉर्ड काय करावे लागतात, सेक्रेटरीला मेंटेन करावे लागतात. अँड टू ट्रान्झॅक्ट व्हेरियस अदर बिझनेसेस, त्या प्रकारे बाकीचे पण बरेच बिझनेस त्याला बघावे लागतात. जर कोणाचा पर्सनल सेक्रेटरी असेल तर त्याची अपॉइंटमेंट कुठे आहे, त्याचं सगळ्या गोष्टी टाइम टू टाइम होतात का. जर सोसायटीचा असेल तर बाबा कधी कुठली मीटिंग घ्यायची, नियमानुसार कुठले नियमानुसार कुठला डिसिजन घेऊ शकतो, कुठला घेऊ शकत नाही, त्याच्यावर ओपिनियन द्यायचं. कॉर्पोरेशन आणि पब्लिक बॉडीजमध्ये पण तो ॲज अ ॲक्ट करत असतो. प्रत्येकाचे रूल्स अँड रेग्युलेशन्स वेगळे. तर हे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन तो फॉलो करतो त्याला आपण काय म्हणतो, सेक्रेटरी असं म्हणतो. आता ही झाली पहिली ऑक्सफर्ड डिक्शनरी. एक लक्षात घ्या, तुम्हाला 2-4 ठिकाणाहूनच नेहमी डेफिनेशन आलेले असतात. एक तर ऑक्सफर्ड डिक्शनरी आले असेल, आता जर तुम्ही SP बघताय तर तिथं कंपनीज ऍक्ट 2013चे डेफिनेशन येतात. नंतर तुम्हाला जस्ट मोठमोठे डिक्शनरीज आहेत अजून, की बाबा एखादी ऑक्सफर्डची आली, किंवा एखाद्या स्पेसिफिक रायटरनं कुठली दिली असेल, OC मध्ये म्हणा किंवा अकाउंट मध्ये म्हणा, जो एक इन्व्हेंटर असेल त्या इन्व्हेंटरची डेफिनेशन स्पेसिफिकली असते, की एखाद्यानं ते इन्व्हेंट केलं त्याचे डेफिनेशन असतं, किंवा जे एक्सपर्ट लोक होते त्यांचे डेफिनेशन तुम्हाला नॉर्मली एक 5-6 डेफिनेशन अंडरस्टँडिंगला दिलेलं असतं. आता आपण बघतोय सेक्रेटरी. तर अकॉर्डिंग टू कंपनीज ऍक्ट 2013, इथं सेक्रेटरी म्हणजे काय, आता कंपनीज ऍक्ट एक नेहमी लक्षात घ्या, प्रत्येक ऍक्ट एक डिफाईन करतो. आता कंपनीज ऍक्ट 2013 हा कशाबद्दल बोलतो, तर हा फक्त कंपनीज बद्दल बोलतो, बरोबर. जर तुम्हाला उद्या म्हटलं की इलेक्ट्रिसिटी ऍक्ट, तर तो इलेक्ट्रिसिटी ऍक्ट कशाबद्दल बोलणार, तर इलेक्ट्रिसिटी ऍक्ट बद्दलच बोलतो. तसंच मोटर व्हेकल ऍक्ट कशाबद्दल बोलतो, मोटर व्हेकल म्हणजे काय, तर तो गाड्यांसंदर्भात बोलतो. म्हणजे भारतातले जे ऍक्ट्स आहे, टोटल ऍक्ट जो आहे, कुठलाही कायदा असेल तर तो त्या त्या मेन ऍक्टिव्हिटी तो डिफाईन करत असतो. त्याच्या नावातच बेसिकली तुम्हाला कळतं. आता क्रिमिनल प्रोसिजर ऍक्ट म्हणजे जे आपल्याकडं CPC म्हणतो आपण, तो काय आहे, तर हा क्रिमिनलच्या रिलेटेड ऍक्ट आहे. कोर्टात हा ऍक्ट वापरला जातो. म्हणजे जर कुठला क्राईम झाला तर CPC यूजमध्ये येतो. तसंच कंपनीज ऍक्ट 2013 म्हणजे काय, हा कंपनी रिलेटेड येतो. आणि SP हा जो सेक्रेटरी प्रॅक्टिस आपण आता सब्जेक्ट शिकतोय, हा होल अँड सोल तुम्हाला कंपनी सेक्रेटरी रिलेटेड तुम्हाला शिकायचं आहे. Company secretary or secretary means a company secretary as defined in clause C of subsection 1 of section 2 of the Company Secretary Act 1980, who appointed by a company to perform the function of a company secretary under this act. आता एक लक्षात घ्या, ह्या ऍक्ट नुसार काय सांगितलं, की कंपनी ऍक्ट नुसार कंपनी सेक्रेटरी म्हणजे काय, की अशी व्यक्ती की जी कंपनी सेक्रेटरीज ऍक्ट 1980 खाली कंपनी सेक्रेटरी म्हणून अपॉइंट व्हायला इलिजिबल आहे, अशी व्यक्ती म्हणजे काय, कंपनी सेक्रेटरी. आणि त्यांनी पुढे दिलं की कंपनी सेक्रेटरी ऍक्ट 1980 मध्ये डिफाईन्स, आणि तिथं सांगितलंय कंपनी सेक्रेटरी ॲज अ पर्सन हू इज अ मेंबर ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया. म्हणजे तो कशाचा मेंबर पाहिजे, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाचा मेंबर पाहिजे. जसं तुम्ही म्हणता की एखादी व्यक्ती CA, तर ती CA व्यक्ती काय असते, मेंबर ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया ह्याची ती मेंबर असते. किंवा तो एखादा कॉस्ट अकाउंटंट असेल किंवा CMA असेल, तर तो काय असतो, इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट ऑफ इंडिया ही जी इन्स्टिट्यूट आहे त्याचा तो मेंबर असतो. तसंच जो कंपनी सेक्रेटरी बेसिकली कशासाठी, कंपनीज ऍक्टच्या डीलिंगमध्ये, पर्सन हू ॲज अ मेंबर ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया ह्याचा काय तो मेंबर असतो.
तर टोटली काय की जे काही फंक्शन्स आहेत हे फंक्शन्स कुठं त्याचे जे डिफाईन केले तो त्याला फॉलो करावे लागतात. आता कंपनी सेक्रेटरीज ऍक्ट मध्ये कंपनी सेक्रेटरी कोण हा डिफाईन केलाय आणि कंपनी ऍक्ट मध्ये म्हटलंय की ती व्यक्ती, आता कंपनी सेक्रेटरी ऍक्ट मधले जे सबसेक्शन 1-2 मध्ये जे डिफाईन केलंय ते डेफिनेशन कुठे दिली त्यांनी खाली दिली, तर तीच व्यक्ती फक्त अपॉइंट होऊ शकते. म्हणजे जर तुम्हाला कॉर्पोरेट क्षेत्रात काम करायचं ऍज अ कंपनी सेक्रेटरी म्हणून, तर तुम्हाला काय करावं लागतं, कंपल्सरी इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया यांचं तुम्हाला काय करावं लागतं, अपॉइंटमेंट घ्यावी लागते, नाही मेंबरशिप त्याची घ्यावी लागते. ह्याचं पण एक्झाम जे आहे तुम्ही जसं बघता की सीए ची जशी एक्झाम असते फाउंडेशन, IPCC आणि फायनल, तसंच CS ची पण एक्झाम असते. शॉर्ट फॉर्म मध्ये कंपनी सेक्रेटरीला काय म्हणतात, CS असं म्हणतात. तर ती जी एक्झाम आहे ती पण सेम फाउंडेशन, एक्झिक्युटिव्ह आणि फायनल अशा 3 स्टेजमध्ये होते. सीए साठी त्यांना पण आर्टिकलशिप पण असते, 2 वर्ष 3 वर्ष तुम्ही आर्टिकलशिप पण करू शकता. तसंच CWA म्हणजे कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट, ह्याच्यात पण तुम्हाला काय असतं, सेम तुम्ही 3 ठिकाणी काम करू शकता. बेसिकली तुम्ही काय काय काम करू शकता, तर बाबा त्याच्यात पण तुम्हाला काय फाउंडेशन, एक्झिक्युटिव्ह आणि फायनल ह्या 3 टाईपमध्येच एक्झाम आहे. तीनही फील्ड CS, CWA ह्या तिन्ही गोष्टींच्या जे एक्झाम पॅटर्न्स आहेत हे एक्झाम पॅटर्न सेम आहे. From the above definitions, it can be stated that the secretary is appointed to ensure the smooth function of the organization and assist in various functions related to correspondence, meeting and record keeping. म्हणजे सेक्रेटरीचं बेसिक मेन काम काय आहे, तर रिलेटेड टू करस्पॉन्डन्स, मीटिंग्स, ज्या काही मीटिंग होणार असतील, मेंबर्सच्या मीटिंग होणार असतील, शेअर होल्डर्सच्या होणार असतील किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टरचे मीटिंग होणार असतील, त्यांचे रेकॉर्ड्स, त्यांचे रेकॉर्ड मेंटेन करणं, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क अजून काही दिलं असेल तर, म्हणजे समजा कोऑर्डिनेशन बिटवीन द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स अँड एम्प्लॉई, त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशनचं काम तो करत असतो. तर अशा ठिकाणी जे काही कामं करायची, हे जे काही व्हेरियस फंक्शन्स आहेत त्यासाठी काय करावं लागतं, त्याला अपॉइंट केलेलं असतं. बेसिकली सेक्रेटरी काम काय करतो, करस्पॉन्डन्स करत असतो, मीटिंग आणि मीटिंगच्या रिलेटेड रेकॉर्ड्स मेंटेन करायचं काम तो काय करत असतो. पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे फीचर्स ऑफ सेक्रेटरी. काय काय फीचर्स आहेत, तर आपल्याला इथं त्यांनी सांगितलंय की इंडिव्हिज्युअल आहे, ड्युटीज काय त्याच्या, क्वालिफिकेशन, अपॉइंटमेंट, एम्प्लॉई, कॉन्फिडेन्शियल ऑफिसर, रिप्रेझेंटेटिव्ह, क्वालिटीज. बेसिकली ॲज अ सेक्रेटरी जे काही तुमचे फीचर्स आहेत ते फीचर्स त्यांनी इथं आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे की बाबा ॲज अ सेक्रेटरी म्हणून कुठले कुठले फीचर्स आहेत हे आपल्याला इथं त्यांनी सांगितले. तर हे जे काही फीचर्स आहेत आपण हे फीचर्स काय करू, बघायला चालू करू, किंवा हे फीचर्स जे आहेत हे आपण पुढच्या लेक्चरला बघू, कारण आता संपत आली मीटिंग. हे जे काही फीचर्स आहेत हे फीचर्स काय आहेत आपण सगळे पुढच्या लेक्चरला बघायला